तुमच्यात एवढी ताकद आहे का की उद्या जर तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडला तरी चेहऱ्यावर एक लहानसं हसू ठेवून शांतपणे उभे राहू शकाल? जर नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपल्यासोबत नेहमी असं होतं, आपण एखादं काम करायला घेतो आणि ते मनासारखं झालं की एकदम खुश होतो, पण तेच जर थोडं गणित चुकलं की लगेच डिस्टर्ब होतो. आपलं मन कसं झालंय माहितीये, एखाद्या झुल्यासारखं. कधी एकदम आनंदाच्या टोकावर जातं तर कधी निराशेच्या खोल दरीत जातं. यश मिळालं की आपल्याला वाटतं की आपणच भारी होत आणि अपयश आलं की वाटतं की सगळं संपलं. मनाची ही जी सततची ओढाताण आहे ना, हीच आपल्याला आतून थकवून टाकते आणि आपली शांतता हिरावून घेते. हे एका साध्या उदाहरणाने समजून घ्या. समजा तुम्ही मोबाईलवर एखादा गेम खेळताय. जेव्हा तुम्ही एखादी लेवल जिंकता तेव्हा तुम्हाला भारी वाटतं, पण जेव्हा आउट होता तेव्हा तुम्ही मोबाईल फेकून देता का? नाही, कारण तुम्हाला माहितीये की तो फक्त एक गेम आहे. तुम्ही पुन्हा रिस्टार्ट करता. आयुष्यातलं यश आणि अपयश सुद्धा त्या गेमच्या लेवल सारखे. खेळ हा महत्वाचा आहे, हार जीत नाही. तुम्ही खेळत राहणं गरजेचं आहे. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 48व्या श्लोकात हीच गोष्ट ठामपणे सांगतात. ते म्हणतात, हे धनंजया, तू स्वतःला स्थिर ठेवून कोणत्याही फळाची ओढ न धरता यश आणि अपयशात समान राहून तुझं कर्तव्य कर. या संतुलित राहण्यालाच योग असं म्हणतात. आता याचा सोपा अर्थ काय? खूप सिंपल आहे. भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही यश आणि अपयशाला एकाच नजरेने बघायला शिकता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने फ्री होता. विचार करा, जेव्हा तुम्हाला भीतीच नसेल की पुढे काय होईल तेव्हा तुम्ही किती मोकळेपणाने काम करू शकाल. ज्याचं मन स्थिर आहे ना, तोच या धावपळीच्या जगात स्वतःचा योग्य रस्ता शोधू शकतो. पण आता एक प्रश्न येतो की संकटातही चेहऱ्यावर हसू ठेवून शांत राहण्याची ताकद रोजच्या आयुष्यात निर्माण कशी करायची? भगवंत श्रीकृष्ण यांच्या या श्लोकातून आपल्याला याचे 2 प्रॅक्टिकल उपाय मिळतात. पहिलं म्हणजे स्वतःला निकालापासून वेगळं करा. जेव्हा तुम्ही कोणतंही काम कराल तेव्हा स्वतःला सांगा, मी माझं 100% देणार आहे, पण निकाल माझ्या हातात नाही. जेव्हा तुम्ही निकालाची मालकी सोडता तेव्हा अपयशाचं ओझं मनावरून उतरतं. काम मनापासून करा, पण गेम खेळल्यासारखं. दुसरं म्हणजे 2 मिनिटाचा पॉज घ्या. जेव्हा आयुष्यात खूप मोठं संकट येईल ना किंवा अपयश येईल तेव्हा लगेच रिॲक्ट करू नका. 2 मिनिटं शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हे संकट किंवा हा पराभव म्हणजे माझं आयुष्य नाही, हे फक्त आयुष्यातली एक लेवल आहे जी मला पार करायची. लक्षात ठेवा, यश मिळवणं ही केवळ एक प्रोसेस आहे, पण त्या प्रवासात स्वतःला सावरून धरणं ही खरी ताकद आहे. यश येणार आणि जाणार, हे श्वासासारखं नॅचरल मानलं तरच आपण गुदमरून जाणार नाही. आजपासून एक सवय स्वतःला लावा, जेव्हा कधी एखादा विजय सक्सेस मिळेल तेव्हा पाय जमिनीवर ठेवा आणि जेव्हा पराभव होईल तेव्हा स्वतःला दोष देणं थांबवा. स्वतःला ठामपणे सांगा की माझी किंमत या निकालावर ठरत नाही, तर मी किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले यावर ठरते. जेव्हा तुम्ही या संतुलित विचाराने जगता तेव्हा तुमच्या आयुष्यात अशा एका शांततेचा जन्म होतो जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोसळू देत नाही. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर सुद्धा करा. धन्यवाद. हरे कृष्ण.